आपल्यासोबत रुपाली ठोंबरे आहेत. काल तुम्ही फेसबुक पोस्ट केलेली आहे की ज्यामध्ये तुम्ही दावा केलाय की रुपाली चाकणकर या फरार झाल्यात. काय नेमकी तुम्हाला माहिती आहे आणि अशी का पोस्ट खरं तर तुम्ही? एक लक्षात घ्या, मी पहिली पोस्ट केली होती आणि अत्यंत जबाबदारीने मी फेसबुकवर पोस्ट करते की अभी बात निकली है तो दूर तक जाएगी. भोंदू बाबाला अटक झाल्यानंतर त्याचे अनेक जणांशी असलेले व्हिडिओ, सेलिब्रिटीशी असलेले संबंध, त्याचे व्यवहार हे सगळे तुमच्या समोर आले. आता 2 दिवसापासून हे प्रकरण अत्यंत महत्त्वाच्या तपास करण्याच्या वळणावर आहे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा गायब आहेत. माध्यमांशी बोलत नाहीये, महाराष्ट्राला स्टेटमेंट देत नाहीयेत. त्यांना चाकणकर म्हणून नाही आम्ही बघत आहोत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या महिलांच्या रक्षणासाठी, संरक्षणासाठी, आधारासाठी, सक्षमतेसाठी आहेत, त्या मीडियासमोर यायला टाळतायत का? कारण या प्रकरणामध्ये बोंदूगिरी अशोक खरात यांच्या प्रकरणात त्या आरोपी आहेत. वर्षापूर्वी त्यांनी खबरदार पुढारी या पत्रकाला धमकावलं आणि त्याला विचारलं की तुम्ही ही जी माहिती लावली खोट्या आधारावर लावलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कारवाई करण्यात येईल. पोलीस आणि स्वतःच्या लेटरहेडवर पोलिसांना तक्रार दिली, पोलिसांच्या मार्फत त्यांना धमकावलं, त्यांच्याकडनं माफीनामा घेतला. हा पहिला संबंध संगनमताचा विषय झाला. त्याच वेळी भोंदू बाबावर जर कारवाई झाली असती तर आज महिला बळी पडल्या नसत्या, हे तुम्ही लक्षात घ्या. दुसरा, त्या संस्थेवर त्या सदस्य आहेत, पाणी मिळण्यासाठी सुद्धा त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे. आयोगाच्या पत्रावर आयोगाचं काम आहे की कुठल्या संस्थेला पाणी मिळालं पाहिजे म्हणून पत्र देणं. कर्तव्याची काही ज्या साचा आहे तो यांना माहितीच नाहीये. त्याच्यानंतर मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगते, या आयोगाने म्हणजे चाकणकर मॅडमनी आतापर्यंत खोट्या महिला उभ्या करणे, इतर पुरुषांच्या बाबतीत व्हिडिओ तयार करणे, यांची गँग आहे गँग. याच्यामध्ये काही काळे पांढरे पालवे असे काही भुंड्या वकील सुद्धा त्यांच्यामध्ये आहेत की यांनी एक रॅकेट चालवले. म्हणजे महिला आयोगाच्या पदावर बसून ह्या असे महिलांवर तुम्ही रेप करा. कारण का राज्य महिला आयोगावर महिलांचा खूप विश्वास आहे समाजातील, त्या हक्काने तिथं जाऊ शकतात. समोर येऊन त्यांनी खुलासा करावा या संपूर्ण प्रकरणाची अशी मागणी. निश्चित खुलासा केला पाहिजे आणि त्यांनी पायउतार व्हायला पाहिजे. एवढा मोठा कांड महाराष्ट्रात घडलेला आहे आणि त्या पदावर निश्चित बसलेले आहेत, चकार शब्द काढत नाहीयेत. त्यांना वाचवणारे काय, त्यांनी ती काही मोहिनी केलेली जी लोक आहेत, कुठे आहेत ती लोक? त्या नेत्यांना काही वाटत नाही? महाराष्ट्राच्या भगिनीवर बलात्कार होतात आणि तुम्ही अशा नेत्याची पाठराखण करतायत. आता जे नेते पाठराखण करतील त्यांचे निश्चित हे व्हिडिओ, हे जे जप्त केलेले आहेत त्याच्यामध्ये आहे. जप्त केलेले जरी व्हिडिओ असले तरी संपूर्ण व्हिडिओ हे सोशल मीडियावर आहेत. मी पुन्हा सांगते, ही छोटी गोष्ट नाहीये. खराताच्या मुळापर्यंत जर तुम्ही गेलात, त्यांचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो व्हिडिओ त्यांच्या ऑफिस मधला आहे आणि त्या महिलेला शिर्डी पोलिसांनी बोलवले असता ती महिला म्हणते की तुम्हाला आता फोन येईल, तुम्हाला मी सांगणार नाही मी का तसे संबंध ठेवले म्हणून. आणि थोड्याच वेळात आयोगाच्या अध्यक्षांचा फोन पोलिसांना जातो, महिलेला चौकशी करायची नाही, ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केले त्यांना मारा झोडा हे आदेश देते ती. कोणत्या जोरावर? आणि पोलीस आदेश मानतात म्हणजेच पोलिसांच्या संगमताने ज्यांच्यावर रेप झालेला आहे, अन्याय अत्याचार झालाय, ते दडपण्याचं काम चालू आहे. त्यामुळे यांना तातडीने बडतर्फ करावं, आयोगावरनं यांना सह आरोपी करावं. जरी SIT स्थापन केली असेल तरी तेजस्विनी सातपुते मॅडमवर आमचा विश्वास जरी असला तरी संविधानिक पदावर असलेल्या महिलेला त्या सलूट मारून चौकशी करणार आहे का? किती व्हिडिओ आहेत या संपूर्ण प्रकरणी, तुमची अशी माहिती आहे काही तुम्हाला मिळालेली आहे का? किंवा अजून कोण कोण याच्यात सामील आहे? आणि या संपूर्ण प्रकरणाकडे आता महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल सुद्धा असं म्हणतायत? महाराष्ट्राची एप्स्टीन फाईलच आहे. 58 तर व्हिडिओ आहे. त्या 58 व्हिडिओमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत, अनेक लोक आहेत आणि शेकडो महाराष्ट्रातल्या महिला आहेत. कारण का जर महिला आयोगाच्या अध्यक्षच ट्रस्टवर आहेत
तर सगळेजण जाणार ना धार्मिक पूजा करण्यासाठी, आमच्यासारखी जाऊन पूजा करेल. परंतु ती पूजा करत असताना त्या पुजाऱ्याला सावज देण्याचं काम महिला आयोगाच्या अध्यक्षच करत असतील तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. जर महिला आयोगाला वर्षापूर्वी कळलं होतं की तो बाबा अशा पद्धतीचे अत्याचार करतो, त्यांनी कारवाई केली असती तर आम्ही मानलं असतं. परंतु त्याच्यामध्ये सहभागी आहेत, त्यांच्याशी खूप चांगले हितसंबंध आहेत. त्यांच्याच मदतीने त्यांनी महिलांवर अत्याचार अन्याय केलेला आहे. त्यांच्याच मदतीने अनेक टेंडर घेतलेले आहेत. त्यांच्याच मदतीने मंत्रालयामध्ये अनेक कामं केलेली आहेत. सगळ्यांचा सखोल तपास होण्यासाठी सीबीआयकडे तपास द्यावा. आणि मी तुम्हाला आज सांगते, जर हा तपास पारदर्शक पद्धतीने पोलिसांनी सुद्धा नाही केला, मी हायकोर्टात याचिका करणार. तो पाठ तर आहेच कायदेशीर, पण जर यांचा राजीनामा घेतला नाही, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं महिला मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार. कारण का आता आमची सहनशक्ती संपली. ज्यांच्याकडे आमची रक्षणाची धुरा आहे तीच महिला जर त्या भोंदूबाबाला मदत करत असेल की तुम्ही रेप करा, मारा, काही करा, मी तुमच्या पाठीशी, तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही, आणि तीच त्या जादूटोण्याच्या गोष्टीतनं इतरांना जर भानुमती करण्याचा संदेश देत असेल तर महाराष्ट्राचं याच्यापेक्षा दुर्दैव्य नाही. तुम्ही म्हणल्या काल की उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेत्या ज्या आहेत सुनेत्रा पवार, त्यांच्याकडे तुम्ही मागणी करताय त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा. तुमच्याकडे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांना मागणी किंवा त्यांना काही पत्र वगैरे तुम्ही करणार? निश्चित लक्षात घ्या, त्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्याच्यावरनं पदमुक्त त्यांना केलं पाहिजे. त्या प्रदेशाध्यक्ष आहेत. याच्यामुळे पक्ष बदनाम होतोय, याच्यामुळे आमचं सरकार बदनाम होतोय. जर ते सरकार बदनाम करून द्यायचं नसेल, महाराष्ट्रातल्या माता भगिनींना विश्वास द्यायचा असेल, त्यांना आधार द्यायचा असेल, तर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगावरनं तर बडतर्फ केलंच पाहिजे, प्रदेशाध्यक्ष पदावरनंही मुक्त केलं पाहिजे. नाही तर आमच्याच पक्षामध्ये मी तुम्हाला सांगते, कोणतीही महिला काम करणार नाही. म्हणजे नेते आहेत त्यांना घेऊन त्यांना काम करावं लागेल, आणि नेत्यांनी आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवावी. तुमच्यावर कोणती जर वशमोहिनी केली असेल तर तुम्ही जाऊन फक्त गंगेमध्ये एक डुबकी घ्या, म्हणजे तुमची बुद्धी शाबूत होईल. आणि महाराष्ट्रातल्या माता भगिनींना आश्वासित केलं पाहिजे. आणि जे नेते लोक कारवाई करू नका किंवा थांबवतील त्यांचीही नावं मी येणाऱ्या काळात तुमच्या समोर जाहीर करणार आहे. आपण बघू शकतोय की रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्याच पक्षातल्या लोकांना गैरचायर दिला आणि तातडीने रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पदावरनं मुक्त व्हावं आणि स्वतः समोर येऊन या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करावा अशी मागणी सुद्धा रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.